मुंबईमधल्या माहीम परिसरामध्ये असलेल्या न्यू माहीम स्कूल या शाळेचा वाद हा दिवसेंदिवस पेटतच चालला आहे। या संदर्भात उद्या रविवारी तिकडे आंदोलन करण्यात येणार आहे आणि याचं नेतृत्व डॉक्टर दीपक पवार करणार आहेत। सध्या आपल्याबरोबर डॉक्टर दीपक पवार आहेत। सर, उद्या तुम्ही जे आंदोलन करणार आहेत नेमकं त्यामागचं कारण काय? कारण की या शाळेचा वाद आजचा नाहीये, अनेक दिवसांपासून हा वाद चालू आहे। ईशान, जसं तू सांगितलंस की न्यू माहीम स्कूलचा वाद गेले काही महिने चालू आहे। मुंबईतल्या अनेक मराठी शाळांच्या जागांचा हा वाद आहे। म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्याकडे गिरण्या ठरवून आजारी पाडल्या गेल्या त्या पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेच्या शाळा ठरवून आजारी पाडल्या जात आहेत आणि त्या आजारी पाडण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट नावाचं टूल वापरलं जात आहे। ज्या शाळेचा तू आता उल्लेख केलास त्या शाळेमध्ये सुद्धा 5-7 वर्षापूर्वी त्या शाळेची डागडुजी झाली आहे। असं असताना गेल्या वर्षी महानगरपालिकेनं स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट मिळवला आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की ही धोकादायक पातळीवरची शाळा आहे, पाडून टाकली पाहिजे। तिथे ज्या 3-4 माध्यमाची मुलं शिकतायत त्या मुलांना 3 ते 5 किलोमीटर अंतरावरच्या शाळांमध्ये जावं लागणार आहे। ही गरीब घटकामधली मुलं आहेत। मग या मुलांची शिक्षणं अपुरी राहू नयेत म्हणून या सगळ्या मुलांच्यासाठी बसची सोय महापालिका करणार आहे का? किती दिवस ही इमारत पाडलेल्या अवस्थेत असेल? पुन्हा इथे शाळा होणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर महानगरपालिकेकडे नाही। मोरी रोडची जी शाळा आहे ती 4 वर्ष तशीच पाडून ठेवलेली आहे, तीही त्याच अवस्थेमध्ये आहे, तिथेही पुन्हा बांधकाम नाही। आम्ही अमित सैनींना, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आहेत, त्यांना जाऊन मी आणि चिन्मयी सुमित भेटलो तर त्यावेळेला ते असं म्हणाले की पैशांचा प्रश्न आहे। मी समजू शकतो पैशांचा प्रश्न आहे, वाटेल त्या पद्धतीने महानगरपालिकेने पैशाची उधळण केल्यावर जे कोर काम आहे त्यांचं त्याच्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसणार आहेत। पण जवळच्या परिसरामध्ये एक शाळा बंद करून तुम्ही 50 ते 60 मजल्याचा टॉवर बांधता आणि त्याच्यातला एखादा मजला तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळेसाठी देता। म्हणजे दक्षिण मुंबईत आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये जे घडलं ते दादरपासून मुलुंडपर्यंत, दादरपासून मानखुर्दपर्यंत, दादरपासून दहिसरपर्यंत आता काय घडतंय की मराठी शाळांच्या जागा मोक्याच्या आहेत, 2 पद्धतीनं त्या मारायच्या। म्हणजे एक मार्ग काय ते मारण्याचा की मराठी माध्यमाची शाळा बंदच करायची आणि असं म्हणायचं की लोकांना सीबीएसई आयसीएसई बोर्डाची शाळा पाहिजे, त्याला आपल्याकडे मुंबई पब्लिक स्कूल हे नाव दिलेलं आहे। हे आम्ही आदित्य ठाकरेंना आणि उद्धव ठाकरे साहेबांनाही विनंती करून म्हटलेलं होतं की ही गैर आहे, तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळाच चालवल्या पाहिजेत किंवा सीबीएसई आयसीएसई बोर्डाच्या शाळा मराठी माध्यमाच्या करून चालवल्या पाहिजेत। आता अशी परिस्थिती आहे की काही वर्षामध्ये मुंबईतल्या मराठी माध्यमाच्या शाळा माध्यमांतर झाल्यामुळे, बोर्ड बदलल्यामुळे संपण्याची शक्यता आहे। पण तेवढा सुद्धा काळ आपल्याकडे लोकांना थांबायला सवड नाही। प्रणाली राऊत आणि गिरीश राऊत या पती पत्नीने या माहीमच्या शाळेच्यासाठीचं आंदोलन केलं। तिथे मी आणि चिन्मयी सुमित किमान 3-4 वेळा गेलेलो आहोत। दरवेळेला आम्हाला असं सांगण्यात आलं की ही शाळा धोकादायक आहे, तुम्ही जाऊ नका। तिथे त्यांनी एक माजी मुख्याध्यापक, तिकडचा माजी नाही, मला वाटतं सध्याचा मुख्याध्यापक, तिथे त्यांनी बिल्डिंग इन्चार्ज ठेवलाय। तर बिल्डिंग इन्चार्ज किंवा बिल्डिंग सुपरवायझर हा शिक्षक कसा काय असू शकतो? त्याला स्थापत्यातलं, बांधकामातलं काय कळतं? म्हणजे ती इमारत जर पडणार असेल तर ती इमारत आज पडणार आहे, 6 महिन्यांनी पडणार आहे, वर्षभरांनी पडणार आहे, मुलं बसली तर पडणार आहे, मुलं बसली नाहीत तर पडणार आहे। याबद्दल महापालिकेचं काय म्हणणं आहे? या बाबतीत गगराणींना आम्ही ईमेल लिहिलेले आहेत, त्याचं रेकॉर्ड तुम्हाला हवं असेल तर आम्ही देऊ। गगराणींना लिहिलेल्या ईमेलमध्ये आम्ही हे स्पष्ट केलेलं होतं की या पद्धतीनं तुम्ही महानगरपालिकेची शाळा बंद करू शकणार नाही। त्यावरचं त्यांचं एका मेसेजमधलं उत्तर असं होतं की त्या शाळेमध्ये मुलं राहिली आणि समजा मुलांना काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? आमचा उलटा प्रश्न असा आहे की जर ही शाळा ठीकठाक असेल आणि तरीही तुम्ही ती आर्टिफिशियली, कृत्रिमपणे बंद पाडलीत आणि मुलांची शिक्षण आणि आयुष्य उद्ध्वस्त झाली तर त्या दीर्घकालीन धोक्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? त्यामुळे अमित सैनींना नंतर आम्ही जाऊन भेटलो, त्यांच्यासमोर आम्ही मराठी शाळांच्या सक्षमीकरणाचा कार्यक्रम मांडला। आता आमचं एक पत्र त्यांच्याकडे पेंडिंग आहे, अजून त्या पत्रावर त्यांचंही उत्तर नाहीये, पत्रावर आम्हाला गगराणींचं पण उत्तर नाहीये। त्यामुळे आम्हाला असं वाटलं की मुंबईत माहीममध्ये हे घडतंय, भांडूपमध्ये घडतंय, टागोरनगरच्या शाळेमध्ये हे घडतंय आणि जिथे जिथे मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचं एकतर माध्यमांतर घडतंय किंवा धार्मिक आणि सत्संग करणाऱ्या लोकांना ह्या शाळा दिल्या जात आहेत आणि तिकडे गेल्या म्हणजे पोद्दार ग्रुपकडे गेल्या, आणखी कुठल्या तरी एखाद्या ग्रुपकडे गेल्या, खाजगी संस्थांकडे गेल्या की शाळा नीट चालतात। म्हणजे तुम्हाला चांगली प्रसाधनगृह बांधायची आहेत तर शाळा महानगरपालिकेकडे असताना का नाही बांधता येत? त्यामुळे या दृष्टीनं आम्ही उद्या लोकांना खुलं आवाहन केलं आहे की लोकांनी माहीमच्या शाळेजवळ यावं। आमचं असं म्हणणं आहे की खरं तर आम्हाला महानगरपालिकेच्या आयुक्तांना घेराव घालायचा आहे,
पण रविवारच्या दिवशी तुम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना कसा घेराव घालणार? त्या शाळेमध्ये जाऊन आम्ही तिथे बसून राहू शकतो, पण महानगरपालिकेच्या तिथल्या मला वाटतं जी नॉर्थ, मला त्या विभागाचं नाव नक्की आठवत नाही, तिथल्या ज्या प्रशासकीय अधिकारी आहेत त्या प्रशासकीय अधिकारी एका संस्थेच्या प्रमुखांना बोलताना असं म्हणलं की मोजकेच लोक राहिलेत, ते मोजकीच मुलं राहिली आहेत, त्यातली काही मुलं तर गावाला निघून गेली, काही मुलं परत येणारच नाहीत, मग एवढ्या लोकांसाठी तुम्ही कशाला त्रास करून घेता? आमचं असं म्हणणं आहे की 10 मुलं असतील, 100 मुलं असतील, 1000 मुलं असतील, या राज्यामध्ये मराठी माध्यमाच्या शाळा टिकवणं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. या राज्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं दुकान काढायला मदत करणं ही महानगरपालिकेची जबाबदारी नाही. आम्हाला चंद्रशेखर प्रभूंनी असं सांगितलंय त्यांच्या अनौपचारिक चर्चेत, ते आले होते आमच्याबरोबर बसून, त्यांनी, ते म्हाडाचे माजी अध्यक्ष, त्यांनी चर्चेमध्ये असं सांगितलं की कोणतीही इमारत अशी अनस्टेबल किंवा स्टेबल अशा प्रकारची नसते, तिच्यात डागडुजी करता येणं सहज शक्य आहे आणि त्या प्रकारची डागडुजी केली तर ही इमारत टिकेल. पण अनौपचारिकरित्या त्यांनी जो एक कळीचा मुद्दा मांडला आणि जो आम्ही याच्या अगोदरही माध्यमानं सांगितलंय की ही इमारत पाडून तिथली शाळा बंद केली आणि 40-50 मजल्याचा टॉवर उभा केला तर 1600 ते 1800 कोटी रुपयांचा व्यवहार होतो. 1600 ते 1800 कोटी रुपयांचा व्यवहार होण्यामध्ये कोण प्रशासकीय अधिकारी सामील आहेत, कोण लोकप्रतिनिधी सामील आहेत, कोणते राजकारणी सामील आहेत, कोणते उद्योगपती सामील आहेत आणि कोण जमीन माफिया सामील आहेत, हे लोकांच्या पुढे यायला पाहिजे ना. म्हणजे त्या भागाचे जे आमदार आहेत, महेश सावंत शिवसेना पक्षाचे, त्यांना चिन्मयी सुमित यांनी त्यांच्याकडे पाठपुरावा केला, प्रणाली राऊत यांनी पाठपुरावा केला आणि मग ते ह्या प्रकरणामध्ये उतरले, त्यांची आम्हाला मदत झाली. पण आता त्यांनी जो काही फलक त्यांच्या मतदारसंघामध्ये लावलाय की ह्या शाळेचं पाडकाम आम्ही थांबवलंय, नाही ना थांबलेलं पाडकाम. महापालिकेने आधी आणलेला जो स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट होता तो आम्ही चॅलेंज केला, मग मेहंदळ्यांचा रिपोर्ट आला ज्याच्यामध्ये डागडुजी करून शाळा चालवावी असा रिपोर्ट आला, पण महापालिकेला स्वतःला हवा तसाच रिपोर्ट पाहिजे. म्हणजे मेंदळ्यांनी डागडुजी करून तुम्ही ही शाळा चालू करू शकता असं दिलंय, स्पष्टपणे म्हटलेलं आहे, असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि मग हा जो अहवाल आहे, हे आमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला असं वाटतं ना की मुलांचा जीव धोक्यात आहे, चळवळीच्या कार्यकर्त्यांमुळे गरिबांच्या मुलांचं काही नुकसान होईल का? तुम्ही पब्लिक डोमेनमध्ये आणा ना, तुम्ही चर्चेला तयार राहा. आम्हाला त्यांनी एकदा चर्चेला बोलावलं, ते कसं बोलावलं तर पोलिसांच्या मार्फत मला फोन आला की अमुक वेळेला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि वॉर्ड अधिकाऱ्यांनी तुम्हाला मीटिंगला दादरला बोलावलं. माझा प्रश्न असा आहे की या सगळ्यांमध्ये पोलिसांचा काय संबंध आहे? मराठी शाळा हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे का? पोलिसांनी त्या सगळ्या गोष्टीत का हस्तक्षेप करावा? म्हणजे तुम्ही सर्वसामान्य माणसं माहीम परिसरातली जी आहेत त्यांना तुम्ही काय सांगता, ह्या शाळेच्या मॅटरमध्ये लक्ष घालू नका, हे पोलिसांचं मॅटर आहे. शाळेचं मॅटर हे नागरी समाजाचं मॅटर आहे, शाळेचं मॅटर हे गरीब मराठी माणसांचं मॅटर आहे. आणि तिथे फक्त मराठी शाळा पण नाहीये, इतरही माध्यमाच्या शाळा आहेत. प्रमाणाबाहेर आपण उदार, सहिष्णू अशा प्रकारचा समाज आहोत. म्हणजे लोकांना जे वाटतं ना किंवा मराठीच्या चळवळवाल्यांना इतर भाषांचं काय पडलंय, आम्ही इतरही भाषांचं बोलतोय. म्हणजे या लोकांनी काय केलंय, अशी वातावरण निर्मिती करायची की बघा बिल्डिंग पडणार, मग बिल्डिंग पडतो म्हणल्यानंतर लोक काय म्हणतात, मग नको मुलांना घालायला, मग पालक स्वतःच म्हणतील की पोरींचं शिक्षण थांबवून देऊया, मुलांना कुठेतरी दूर घालूया. असं करून हळूहळू ज्या पद्धतीनं एखाद्या भागातनं लोक असे परागंदा होतात, मराठी शाळांमधनं लोक परागंदा करण्याचं कारस्थान चालू आहे. तिथे जेव्हा मी आणि चिन्मयी सुमित गेलो, माध्यमातल्या लोकांशी बोललो, तेव्हा काही शिक्षक आम्हाला कोपऱ्यात येऊन आमच्याशी बोलले की तुम्ही हे लाख मोलाचं काम करताय. ते का बोलत नाहीत? कारण त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे. त्यांना त्या प्रशासकीय अधिकारी, मला वाटतं डुंबरे, त्यांची भीती आहे. तर प्रशासकीय अधिकारी इतके लोकांना घाबरवून सोडत असतील तर महानगरपालिकेच्या आयुक्तांची शिक्षकांना किती भीती वाटेल. आणि मग माझा असा प्रश्न आहे की मुंबई शहरातले, महाराष्ट्रातले सगळे जे शिक्षक आमदार आहेत, सगळे जे पदवीधरचे आमदार आहेत, त्यांची मराठी शाळांबद्दलची काय भूमिका आहे? तुम्हाला असं वाटतंय का की एक दिवशी सगळ्या मराठी शाळा नष्टच करून टाकाव्यात आणि फक्त नुसतं अस्मितेपुरतं मराठीचं जागरण चालू ठेवावं? मराठी शाळा राहिली नाही तर मराठी माणूस राहणार नाही, मुंबई राहणार नाही, महाराष्ट्र राहणार नाही. आणि ज्या पद्धतीने गिरण्यांच्या बाबतीमध्ये या लोकांनी आधी गिरण्या ठरवून आजारी पडल्या, त्याच्यानंतर गिरण्यांची 33% जमीन कामगारांना द्यायची ठरवली, मग 33% खुली जमीन द्यायचं असं ठरवलं आणि अंतिमतः आत्तापर्यंत, माझे वडील गिरणी कामगार आहेत, आत्तापर्यंत गिरणी कामगारांना मुंबईच्या परिसरात घरं मिळाली नाहीत. म्हणजे मुंबईतनं मराठी माणूस नष्ट होण्याच्या प्रक्रियेत गिरण्या बंद होण्याचं महत्वाचं कारण आहे.
तशाच पद्धत म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की या शाळांच्या मार्फत वेगळे व्यवहार होत आहेत तिकडे. शाळांच्या मार्फत आर्थिक व्यवहार होत आहेत. शाळा बंद पाडणं हा व्यापक आर्थिक पॉलिटिकल इकॉनॉमीच्या कारस्थानाचा भाग आहे. महापालिकेचे लोक याला सामील आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि इतर ठिकाणच्या लोकप्रतिनिधी याबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आणि आम्ही लोक चळवळीचे कार्यकर्ते म्हणून जसं मराठीच्या आंदोलनाच्या वेळेला मी आणि चिन्मयी सुमित आणि आमची टीम आम्ही उद्धव साहेबांना भेटलो होतो, राज ठाकरे साहेबांनाही भेटलो होतो. किंबहुना आमच्या आंदोलनाबद्दल तर असं म्हटलं गेलं की आमच्या आंदोलनामुळे दोन भाऊ एकत्र आले. माझं असं म्हणणं आहे की दोन भाऊ एकत्र येण्याच्या आधी आणि दोन भाऊ एकत्र येण्याच्या नंतर कळीचा प्रश्न काय आहे? मराठी शाळा हा कळीचा प्रश्न आहे. मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्र हा कळीचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे साहेबांनी आवाहन करणार आहोत की त्यांनी त्यांच्या आमदारांना सांगावं की त्यांनी जो फलक लावला आहे तो फलक अपडेटेड नाही आहे. आणि जर नागरी समाजातल्या चळवळीतल्या लोकांनी प्रयत्न केले असतील तर किमान एक चांगुलपणा म्हणून, कृतज्ञता म्हणून सोबत काम करणाऱ्या माणसांच्या कामाची दखल घ्यायला पाहिजे की नाही. म्हणजे आम्हाला कोणीही न सांगता आम्ही प्रत्येक ठिकाणी असं म्हणतो की महेश सावंतांची आम्हाला मदत झाली, पण मग महेश सावंतांनी प्रणाली राऊतांची आम्हाला मदत झाली, मराठी अभ्यास केंद्राने हे सगळा मुद्दा लोकांच्या नजरेस आणला, एवढा तरी किमान चांगुलपणा त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. पण तसं हो अथवा न हो, उद्या 11 वाजता आम्ही लोकांना खुलं आवाहन करतो की लोकांनी तिथं यावं. कारण जर आपल्याला मराठी भाषेबद्दल काही मनापासून वाटत असेल तर एकत्र येऊया आणि कार्यक्रम एकत्र ठरवूया. म्हणजे असं नाहीये की आम्हाला कार्यक्रम आम्ही ठरवून बसलो आहोत आणि मग लोकांना फक्त आमच्याबरोबर झुंडीतनं न्यायचं. एकत्र कार्यक्रम ठरवूया, पण या कार्यक्रमातनं महाराष्ट्रातल्या प्रशासकांना धडा मिळाला पाहिजे. आता असाच प्रश्न नाशिकमध्ये आहे. बीडी भालेकरांच्या नावाची शाळा बंद पाडून तिथं विश्रामगृह बांधायचं कारस्थान चालू आहे. त्यासाठी आता लोक आंदोलनं करतायत. हे जे मुंबईत आहे ते पुण्यात होणार, ते नाशकात होणार, ते नागपुरात होणार. ज्या ज्या निमशहरी भागात मोक्याच्या जागांचं रिअल इस्टेटमध्ये रूपांतर करायचं आहे तिथलं सॉफ्ट टार्गेट मराठी भाषा आणि मराठी शाळा आहे. हे आम्ही मोडून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही. आपल्याबरोबर डॉक्टर दीपक पवार ज्यांनी सांगितले की ज्या प्रकारे मुंबईमधल्या गिरण्या आजारी पाडून त्या विकल्या, त्याच प्रकारे आता मराठी शाळा या देखील आजारी पाडून विकण्याचा धंदा काही लोक करत आहेत आणि या संदर्भातच उद्या ते आंदोलन देखील करणार आहेत. कॅमेरामन विजय देसाई सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.